दीपक बाब जे भाशेन ह्या दिसांनी जॉब स्कॅम म्हणून घडला आनी सडनली आतां तुमच्या पार्टी लिडरान जो मंत्री आहा तेजें नांव येता नांव केलां कितें म्हणटा तुमी कशें पळयता हो विशय ह्या जॉब स्कॅमा तांणी नांवां घातल्या त्या बायलेन नांवां उलयलां तिची इन्क्वायरी चालू आसा इन्क्वायरी सोंपूना क्रायम ब्रँच इन्क्वायरी करता इन्क्वायरी येवन रिपोर्ट येवपाक आनी 8 दीस जाय म्हणून आमकां एसपीन सांगलां सो टील देन वी आर वेटींग फॉर द रिपोर्ट टू कम एंड एकदां रिपोर्ट आयलो की सगळें क्लीन जातलें सगळें कोण हेच्या फाटल्यान आसा कसलें षडयंत्र कोणी केलां तें सगळें भायर सरतलें आतां उलोवन फायदो ना कितें लेट रिपोर्ट कम फ्रॉम द क्रायम ब्रँच आय यू नॉट सरप्रायज बट कितें द वे ऑफ द इव्हेंट्स हॅव टेकन प्लेस इव्हेंट जे भाशेन आतां फुडें मदेंच गॅप मदेंच येता आनी सरप्रायज जावंक ना तुमी हे सगळें आतां भायर सरतलें न्ही कित्याक लागून अकस्मात अशें जालें तें सगळें भायर सरतलें जस्ट वी वील वेट फॉर 8 days वी वील गेट द क्रायम ब्रँच रिपोर्ट एंड देन वील टॉक वचक ही कोणाचे षडयंत्र कोणाचे कितें तुमचे कोणाचे आसूं शकता शी मे बी यूज बाय समबडी 1 वर्स पयलीं जेन्ना तेजे 500 FIR जाले तेन्ना खंयच कोणाचेंच नांव ना मरे एमनी पक्षाचें आनी कोणाचें 1 वर्स पयलीं मागीर अकस्मात आयलें म्हणजे हातूंत कितें तरी षडयंत्र तें रचता रचूनी न्ही लेट अस सी हू इज आफ्टर देम आमदार ॲडवोकेट कालुसानी म्हणलेलें आसा जें तेणी पयले डेट सांगले वर्सां तेन्ना तो मंत्रीच नाशिल्लो म्हणून मंत्रीच नाशिल्लो न्ही तो इज अ फॅक्ट आनी ते आमच्या ऑफिसांत कामूच करनाशिल्ले काम करनाशिल्लें केन्नाच करूं ना न्ही कोणाकूच खबर ना अशी फॉल्स एलिगेशन जी केल्या वी हॅव रिक्वेस्टेड police authority to also to find out why this false allegation. तुम्ही रिक्वेस्ट केला हय आतां आमी मिटींग हें घेतलां रेजोल्युशन रिजोल्युशन की पोलिसांनी ते इन्क्वायरी करची वाय शी इज मेकिंग फॉल्स एलिगेशन पार्टी म्हण नाका ऑफिस म्हण नाका म्हणजे मग कांयच कॉन्टॅक्ट ना कांयच ना न्ही आमच्या स्टाफा वरून व्हेले म्हण सगळें आनी क्रायम ब्रँचच्या इन्क्वायरी तुमच्या कितले स्टाफाक दिले तुमच्या 3 काय 4 काय जालें तुमच्या स्टाफाक आपयल्ले ते रिप्लाय दिवन आयले सो रिजल्ट वील कम इन 4-5 days आमचे सीएमा कडेन उलोवणें चालूच आसता आमचें शीट शेअरिंग आसा ZB चे आनी कितें आमचे इश्यू आसा वी आर अलायन विथ द BJP बट वाय हे सडनली कित्याक येयला काय दिसता बिकॉज सी इतली वर्सां तुमी राजकारणान आसा दीस यू हॅव टू आस्क द ओपोनंट हू आर दीस ताका जे कोण सपोर्ट करता तुवें पळयल्या कोण लिडर कितें उलयता ते तांकां बरें विचारा आयज सरप्रायझींग न्हू की पुजा कितें? आम आदमी पार्टीच्या ऑफिसा कडेन येयले आनी तेय हय ते पळय ते विचार बरें आम आदमी पार्टीचो लिडर तो हय ते विचार मागीर काल त्याने नांव डिक्लेअर केलं पळय सुद्दां तांकां विचारा त्याचोच एक आमदार आज कितें उलयता तो पळोवया त्या पार्टीचो बट द वे ऑफ इव्हेंट्स तुमकां सरप्रायज जायना तुमी आमकां कांयच खबर ना न्ही वी आर टोटली इनोसंट आमकां कांयच खबर ना बरें तुमची पार्टीची मिटींग कित्याक आयज हेकाच लागून घेतलेली हय आमी सांगलां त्याचे फुडली इन्क्वायरी जावची म्हणून आनी तुमी हें घालतले डिफॉर्मेशन बा घालतले ते मागीर थरयता आमी कित्याक पार्टी घालतले ना. लेट मिनिस्टर डिसायड इट इज दॅट एलिगेशन इज ऑन हिम नो बट तुमच्या पार्टीच्या ऑफिसूय म्हटलां न्हू ऑफिसाचेर आज आमी रिप्लाय दिला ताका हय आज ताका आमच्या सगळ्या सदस्यांनी रिप्लाय दिला कितें पण दिवपाचो एका सायडीच्यान हे पार्टी डिफेम बा जायना तुमकां दिसना असले एलिगेशनां म्हणून करता आमी आज रिप्लाय दिला न्ही कितें ओके म्हटलें म्हणल्यार आमकां पडलें ना तें कोण उलयता आनी कितें करता ते कावळो काव करता तूं डिस्टर्ब जाता हय हांव पळय काव करता अजून डिस्टर्ब जाता ना मागीर पण मग ते 2027 इलेक्शना खातीर बीन हे अशें कितें करता 2027 मगो पक्ष strong जाता बा म्हणून. करूं ना आमी भाजपा बरोबर युतीत आसा आनी आमी सरकार चलयतले आनी 2027 युतीत बरे भशेन अशीच युती फुडें उरली जाली तुम्ही स्पेक्युलेशन करता मरे तुम्ही स्पेक्युलेशन करता जाली तरी जाली जावची ना जावची ना युती जातली एनडीएच्या बिहारच्या एनडीएन जी विक्ट्री केल्या त्याची हांव तांकां सगळ्यांक
अभिनंदन सो करतले. तुमची युती उरतली प्रश्न बा काय ना तसो प्रश्न चिन्ह काय युती बिती काय ना, युती उरतली, युती फुडें वतली आनी गोंयचो विकास जातलो जाल्यार भाजपा आनी मोको बरोबर वचपाक जाय. कितें ओके हय. बरें आता आमी पोंड्या बायपोलाचेर उलोवया. तेजेर कितें विशय आहा तुमचो बाय आतां इलेक्शन? इलेक्शन अशें येवकूच ना ना येवंक ना पूण येतोलेच न्हू, येवंकूच जाय. आनी आयले उलय न्ही. तुमचो मोगो पक्षाचो लिडर डॉक्टर केतन पाटीकर उलोवपाक लागलो न्हू. भाटीकार उलयता रे, सगळेच उलयता. दळवी उलयता, भाटीकार उलयता, राजेश दलवी तुमचो उलयता, लिडर न्हू, भाटीकर राजेश तुमचो उलयता. लिडर. कितें भाटीकर तुमचो लिडर न्हू. आं? काँग्रेस रावतली की ना तें पयलीं विचार. रावची ना ती. विचार म्हणटा तांकां पयलीं सारकें. काँग्रेस हायकमांडात तुमी रावतली की ना ते. भाटीकर काँग्रेसीन वयरलो अशी बावडी हय. ते पळय पावड्यो खूब आज कश्यो उगडल्यो तातूंत कांय तथ्य ना. इलेक्शन जावन डिक्लेअर जावनी सगळे पत्ते उगड जातले आपोआप. भाटीकारान तुमकां बीन तुमी कॉन्टेक्ट पार्टीकार आमचो मनीस बरो आसा, अजून एमपी पक्षात आसा. एमजी पक्ष रावतलो हां तुमच्या पक्षानूच रावतलो. पळय आज कितें जातलें, फाल्यां कितें जातलें तें नाका. आज आमच्या पक्षांत तो वेवस्थीत आहा आनी तो बरें काम करता. फाल्यां रावचो ना म्हणून गॅरंटी ना तर. न्ही कोणूय आसूं न्ही तो खंय. ना काँग्रेसाचे पळय उलयता म्हणून तो. आमचे आमदार कशे एका राती 12-2 वरांचेर पळून गेल्ले खबर ना तुका. पण तुमकां सामांग गमोंक ना तेंका ते गेले. ते सामांग गमोंक ना गेले ते. सांग पळय त्याच म्हाका. तरेन भाटीकर वतलो. आज हें राजकारण गोंयांत कितें चल्लां तें तुमकां खबर आसा न्ही. भाटीकार ना, भाटीकार आमकां दोगो राजकारण म्हणजे अशें तुमी हाडटा आनी दुसरे वता. भाटीकार आमकां दोगो दिवचो ना हें म्हाजें शब्द घे. ओके आनी एक विशय म्हणटा पळय तो तूं म्हणटा पळय राजकारण कशें चल्ला म्हणजे तुमी हाडप आनी दुसरे घेवन वचप अशें म्हणटा चल्लां. तूं. पयलीं पसून एमजीची हिस्ट्रीच ती. एमजीचो कारखानो म्हणटाले ताका. हय. एमजी काडटाले दुसऱ्या दिसाचे विकते व्हरताले. पण फायनली तुमी थिंगाच आहा न्हू, काडून दुसरे कडेन देखून गेल्यार त्याच हेजे गव्हर्मेंटाचे आहा न्हू तुमी. कितें उलोवं आयचो विशयाचेर हांव उलयतां तुजे ओके कडेन. आफ्टर इन्क्वायरी इज कंप्लिटेड बाय द क्रायम बेंच कळ्ळें न्ही, वी वील टेक द एप्रोप्रिएट स्टेप. टील देन वी वील बी केप्ट. थँक्यू सर.